नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण तांदळापासून खूप मस्त असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेत। हे दोन्ही आपल्याला एकत्र करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला 4 ते 5 तासासाठी हे भिजत ठेवायचे आहेत। तर इथे मी आधीच तांदूळ भिजत ठेवले होते। इथे छान भिजले गेलेत, सॉफ्ट झालेत। आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर हे आता आपण वाटून घेऊया। त्याआधी इथे मी अर्धा कप पोहे घेतलेत। पोह्यांमध्ये पाणी घालून पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2 वेळा धुतल्यानंतर हे आता असे चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहेत, म्हणजे याच्यातले पाणी निघून जाईल आणि पोहे सॉफ्ट होतील। तर असेच हे आपण 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तर इथे 10 मिनिटं झालेत, पोहे सॉफ्ट झालेत। आता जे तांदूळ आपण वाटणार आहोत त्याबरोबर आपल्याला हे पोहे सुद्धा वाटून घ्यायचे आहेत। तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे सगळे तांदूळ मी काढून घेतलेत। यामध्ये पोहे सुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर वाटण्यापुरतं पाणी घालून हे पहा अगदी बारीक असं मी वाटून घेतलं। तर इथे मला 1 कप पाणी लागले आणि अगदी बारीक असं हे वाटून तयार झालं आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 7 ते 8 तासासाठी फर्मेंट करून घ्यायचं आहे। रात्रभर तुम्ही फर्मेंट केलं तरी चालेल। आता हे झाकून फर्मेंट होण्यासाठी ठेवूया आणि डोस्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करूया। तर इथे आता गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा जिरं घालायचं। यानंतर 1 चमचा उडदाची डाळ घातली आणि इथे 1 चमचा चण्याची डाळ घालायची आहे आणि आता या दोन्ही डाळींचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे। डाळींचा रंग इथे आता किंचित बदलला आहे। यामध्ये आता आलं आणि लसूण घालायचं आहे। इथे अर्धा इंच आलं आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा असा मोठा चिरून यामध्ये घातला आहे। सगळं एकत्र परतून घेऊया। इथे आता मी लाल मिरच्या घालते, यामुळे आपल्या चटणीला तिखटपणा सुद्धा येईल आणि रंग सुद्धा छान येईल। इथे आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी मोठा चिरून घेतला आहे। आता कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे। आपण जो आज सेट डोसा बनवतोय त्याबरोबर ही टोमॅटोची चटणी खूपच मस्त लागते। तर पहा इथे टोमॅटो सॉफ्ट झाला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता ही चटणी आपण वाटून घेऊया। तर अगदी थोडं पाणी घालून चटणी वाटून घेतली, बाउलमध्ये काढून घेऊया। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे मी। त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची।
ही मस्त अशी फोडणी चटणीवरती घातली आहे आणि ही कांदा टोमॅटोची चटणी तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. तर हे पीठ आपण जे फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं, तर इथे 8 तास झालेत. हे पीठ छान असं फर्मेंट झालंय. खूप मस्त जाळी आली आहे. हे आपण मिक्स करूया. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. चवीप्रमाणे यामध्ये मी मीठ घातलं. मीठसुद्धा मिक्स करून घेतलं. याचे आता आपण डोसे बनवूया. तर इथे मी तवा गॅसवरती गरम करत ठेवला आहे. इथे मी तेल अजिबात वापरत नाही आहे. तर सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आणि थोडंसं पसरवायचं. आपल्याला हे डोसे जाडच हवे आहेत, त्यामुळे थोडंसं असं पसरवून घेतलं. तुम्हाला जर कोकोनट डोसा बनवायचा असेल तर जेव्हा आपण तांदूळ वाटून घेतले त्याबरोबर तुम्ही अर्धी वाटी ओलं खोबरंसुद्धा वाटू शकता. पहा, याच्यावरती मी झाकण ठेवलं होतं 2 ते 3 मिनटं. खूप मस्त अशी जाळी आली आहे डोस्याला. काढून घेतला आहे मी डोसा. उलटायची गरज नाही आहे. इथे मी आता आणखी एक डोसा बनवते. झाकण ठेवूया. एकानंतर एक झटपट तुम्ही हे डोसे तयार करू शकता. तुम्हाला हवं तर थोडंसं तेल इथे घातलं किंवा तूप बटर घातलं तरी चालेल. तर हा दुसरा डोसासुद्धा आपला तयार झाला आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे डोसे तयार होतात. रंगसुद्धा पहा किती मस्त आलाय. इनो सोडा असं काहीही न वापरता अगदी पौष्टिक असे आपले हे डोसे तयार झालेत. तर इथे मी पहा 8 डोसे तयार करून घेतलेत. 1 कप तांदळापासून इथे 8 डोसे तयार झाले. आणि याबरोबर आपण टोमॅटोची चटणी बनवली. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे पहा जाळीदार असा डोसा मऊ लुसलुशीत आहे आणि याचा रंग पाहू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.